नमस्कार, कारा न्यूजच्या खास मुलाखतमध्ये मी संपदा आपल्या सर्वांचं स्वागत करते। प्रेक्षकांनो, आता नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळकडून सीबीएसई बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले। सीबीएसई बोर्डाच्या 2024 चा 12वीचा निकाल 87.98% लागलेला आहे आणि विदर्भातून दुसरा स्थान तन्मय लांजेवार यांनी आपल्या नावी केलाय। तन्मयला 98% आले आहे। तर तन्मय, तुझं कारा न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आणि मनापासून तुझं अभिनंदन। थँक्यू मॅम। तर आमचा पहिला प्रश्न असा, अभ्यासाची तयारी तू कशी केलीस? माझा मेन जो फोकस होता तो नीटवर होता। तर माझे जे कोचिंगचे मध्ये टीचर्स शिकवायचे आम्हाला बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री, नीट्सच्याच प्रिपेअर करता करता बोर्डचे 2 महिने पहिले मी बोर्डचं एक्झॅक्ट बोर्डचं प्रिपरेशन चालू केलं। ओके, दिवसातून तू किती तास अभ्यास करायचा? असं मला म्हणायला नाही पाहिजे, बट बोर्ड्सच्या काही म्हणजे बोर्ड्स 2 महिने पहिले मी 4-5 तास करायचो, बट असं बोर्डचे 2 दिवस पहिले, 3 दिवस पहिले तर ते 8-10 तास स्पॅन व्हेरी करायचं। अच्छा, आणि तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? माझे टीचर्स खूप छान होते, टीचर्सला आणि माझ्या पॅरेंट्सला। आणि अभ्यासाबरोबरच तुला कशाची आवड आहे? आता वेब सिरीज खूप प्रसिद्ध आहेत। आणि तुझे हॉबीज वगैरे काय असतील ना? वेब सिरीज पाहणं, कुकिंग करतो मी। अच्छा, आणि मला क्रिकेट खेळायचा शौक आहे। पर्सेंटेजला घेऊन तुझी अपेक्षा काय होती? मला तर खूप कमी एक्सपेक्टेड होते। माझी इंग्लिशमध्ये हँडरायटिंग त्यांनी करून घेतली एक्सेप्ट, त्याच्यामुळे 98 भेटले, नाही तर मला 96 एक्सपेक्टेड होते। अच्छा, अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले। पुढे कुठलं क्षेत्र तू निवडणार आहेस? मला मेडिकल फील्डमध्ये जायचं, मला एक डॉक्टर बनायचं आहे। आणि एखादा मेसेज तुला आमच्या ऑडियन्स विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर तो कुठला? मेसेज असा असणार की डिमोरलाइज नाही व्हायचं आणि कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्या अभ्यासामध्ये। जर तुम्हाला कमी मार्क्स भेटत असणार तर डिमोरलाइज नाही व्हायचं। कमी मार्क्स भेटले, आपण आपल्या मिस्टेक्स रेक्टिफाय केल्या, त्याला घेऊन आपण समोर फॉरवर्ड मध्ये डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचं। आणि तू काय फील्ड क्षेत्र तू डॉक्टर चूज केलं, तर का म्हणून तू चूज केलं? माझे मम्मी पप्पा दोन्ही डॉक्टर आहेत। स्टार्टिंग पासून मी पाहिलंय की डॉक्टरांना इज्जतही भेटतं, त्यांना लोक मानही ठेवतात आणि ते खूप नेक काम करतात, लोकांची मदत करतात। आणि मला ह्युमन बॉडी आणि बायोलॉजी पर्टिक्युलरली याच्यामध्ये खूप क्रेज आहे की असं फंक्शन्स कसे असतात, सायकल्स कसे वर्क करतात, तेच मला ते डिस्कवर करायचं आहे। आणि बस, आता डे टू डे लाईफ मध्ये विद्यार्थी म्हणजे मोबाईल मध्ये जास्त त्यांना इंटरेस्ट वाटतो, तो तुला नाही वाटला का कधी? मला पण वाटला होता, बट आता जर तुम्हाला काही अचीव्ह करायचं तर तुम्हाला साईडमध्ये ठेवायला लागणार। तर बोर्ड्सच्या काही म्हणजे त्याच फॉलो करता करता मी साईडमध्ये ठेवून दिलं, मला खूप इंटरेस्ट होता। तर आपल्या बरोबर आज तन्मय लांजेवार होते, त्यांनी आपल्या सफलतेचा मूल मंत्र आपल्याला दिलेला आहे। तन्मय, तुला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। सध्या खास मुलाखत मध्ये इतकंच, पुन्हा भेटूया अशाच खास मुलाखतीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।